आपलं आपलं लहानपण किती सहज विसरून जातो ना ओम आपण मोठं होण्याच्या धांदलीत. आज हे हरवलेले ते क्षणास तुझ्यामुळे मला परत मिळाले. म्हणून तुझ्यासाठी. वाह, इसको कहते हैं टायमिंग. MSCB बहुतेक आपल्यावरती लक्ष ठेवून असणार. महत्वाचं काम झाल्यानंतर लाईट्स आले परत. असं काही नाही. आपलं इतकं छान कॅन्डल लाईट डिनर चाललंय की MSCB ला थँक्सच म्हणायला पाहिजेत आपल्याला, नाही? मिस ईशा, तुम्ही फारच कन्सिडरेट आता. कशाला इतक्या लवकर आले काय माहित. हं? कसे काय इतक्या लवकर आले काय माहित. येत नाहीत ना जनरली लाईट्स पटकन. ए, तुमच्या कामवाल्या बाई उद्या येतील ना सकाळी? मी खूपच राडा घातलाय का? नाहीतर मी आवरतो हे सगळं झाल्यानंतर. अरे ए बाबा प्लीज प्लीज आता हे नको करूस आणखी. मी करीन अरे, हे मागचं सगळं मी आवरेन. नाही नाही अगं, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला प्रॉब्लेम आहे. तू जेव शांतपणे. थँक्स फॉर द डिनर. तू नको ना थँक्स म्हणूस, उलट तुला थँक्स. माय प्लेजर. चला निघू मी? निघतोयस? का एकटीला भीती वाटेल का तुला? का? नाही, लाईट गेले तर परत? नाही जाणार. नेहमी नाही जात ना. बाय बाय बाय. बाय. अश्विनीला विचारू का ती कुठपर्यंत आली आहे? हा बघ ना कुठे काय बघ. हॅलो, हा आशू, कुठे आहेस तू? आम्हाला वाटलं येशील लवकर. आशू प्लीज काहीतरी बावटासारखं बडबड नकोस. काही नाही, बाय. चल बाय. काय कुठे आहे ती? जाऊ दे ना, मूर्ख आहे ती. हो का? ओके बाय. बाय बाय. बाय. काय? नाही कुठे काय. बाय. Did you reach home? हॅलो. सेफली. एकही कुत्रा आडवा आलं नाही.
झोपली नाहीस अजून? मला सांग, तू बाहेर का थांबला होतास? बाहेर कुठे? मी खिडकीतून पाहिलं तुला. तू गाडीवर नुसताच बसून होतास. ते मी अश्विनीला बाय म्हणायला थांबलो होतो. ऍक्च्युली परत लाईट गेली आणि तुला भीती वाटली तर म्हणून थांबलो होतो. एकटी होतीस ना तू? यायचं होतंस ना घरी? एवढं होतं तर तू हाक मारायचीस ना. म्हणजे मला कळत नव्हतं की मी कसं परत यायचं. एकदा बाय म्हणालो होतो ना, असंच कसं परत यायचं ना. माझ्या लहानपणी ना माझा एक लांबचा मामा यायचा. तो जाम गप्पा मारत बसायचा तासन तास आणि मध्येच म्हणायचा चला. जायचं तर नाही, परत बोलत बसायचा. मला जाम बोर व्हायचं. नंतर नंतर तो चला म्हणाला की लगेच मी त्याच्या चपला आणून समोर टाकायचो. नालायक आहेस तू. मला वाटलं तू माझ्या बाबतीत तसंच केलंस तर जाम भीती वाटली मला. येऊ का मग परत? जाऊया पुन्हा ग्रीन रूफच्या वेटरला उठवायला. काय घबरे? आता गप काय, एवढं तर चालतं आपल्या प्रेम. ह्याच्यासाठी. कोणासाठी? काय? कोणासाठी? प्रिय मित्र मैत्रिणींसाठी. मग बाकी बाकी काय नाही, बाकी शून्य. ओके. मग हा, उद्याच्या आर्ग्युमेंटसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. भेटूया आत्ता. गुड नाईट. गुड नाईट. ओम, ऐक ना. काय? थँक्स. थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय 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 बाय. ओम काही बोलला का ग? बोलले ना. काय ग? चार्जर बद्दल विचारत होते. चार्जर कसला का? अरे जयेश, इकडे 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 इकडे. इथे इथे बस माझ्याकडे. ये. काय झालं? अरे बस बाई. ओम काही बोलला का? कशाबद्दल? म्हणजे कशाबद्दल काय? काल रात्री तिच्याबरोबर होता ना तो. अच्छा अच्छा, त्याबद्दल होय? हा. नाही काय बोलला. अरे शोभना मावशीला विचारलं असेल ना त्याने काही? अरे हो, तिला विचारलं पण तिलाही काही माहित नाहीये. नाही का? मग त्याला सांगायचं नसेल. अरे काय सांगायचं नसेल? आपण एका घरात राहतो, आपल्याला कळायला नको का? बरोबर. हा मग. मग विचारा ना तुम्ही. अरे तुम्ही बरोबरीच आहे, त्याच्या तुम्ही विचारा. मी विचारलं तर बरं दिसणार नाही रे. नाही पण एकदम असं डायरेक्टली विचारायचं म्हणजे मला पण कसं प्रॉब्लेम होतो. आले ते. गुड मॉर्निंग. गुड. ब्रेकफास्ट मिळेल ना मला? थँक्यू.
छान आहे, मस्त आहे ब्रेकफास्ट. काय असं का बघताय माझ्याकडे? अच्छा, काल काय झालं ते ऐकायचं आहे ना? म्हणजे सांगायचं तर सांग, नाही तर ठीक आहे, नाही सांगत. सांगतो. अरे असे डोळे फाडून बघू नका, एवढं काहीच इंटरेस्टिंग घडलेलं नाहीये. पण छान गप्पा मारल्या आम्ही, मजा आली. एवढंच. एवढंच. एवढं डिप्रेस व्हायची काहीच गरज नाहीये. कमाल यार, थोडेसे नॉर्मल वागा की जरा. अरे मी काही अगदी हरून आलेलो नाहीये. कमान चेअर अप. जस्ट की आता ती अजून वेळ आलेली नाहीये मी विचारण्याची. पण मी बरोबर दिशा पकडून चाललोय. बर. खाऊ? खा ना, खा ना. मी जातो. ओम, आजही उशीर होणार आहे का? आज नाही का? तुम्ही सगळेच अवली आहात. मी चाललो. अरे बस बस, सांग ना काय झालं ते सांग. मी नाही तुमच्याशी काही शेअर करू शकत. मी नाहीच आहे तुमच्यात. अरे असं लाजतोस काय? ईशाला लाजून दे. गुड मॉर्निंग ईशा. ऐक ना रे, जरा जरा प्रॉब्लेम झालाय. अरे काय झालं? काल आपण बसून काम करत होतो ना, तर ती एक पिंक कलरची फाईल होती, ती मला सापडत नाहीये कुठे. ती बाय चान्स तुझ्याकडे आली आहे का रे? माझ्याकडे नाही. काय झालं की कोर्टात बसून एक्झिबिट करायचे सगळे डॉक्युमेंट्स मी त्यात मार्क केले होते आणि आज त्यातूनच आर्ग्यू करायचं होतं. मला खूप टेन्शन आलं यार. मला ते सापडत नाहीये. माझी सगळी तयारी व्हायची अजून, आणि ती नाही मिळाली ना तर माझी वाट लागणार आहे. एक मिनिट. होल्ड ऑन. डोंट पॅनिक. जरा होल्ड कर एक मिनिट. हो, ईशा, ही आहे का? ही हिरवी फाईल आहे आशू. कलर ब्लाइंड आहेस का? स्वतःचं सामान इकडे तिकडे टाकायचं आणि नंतर बोंबा मारत बसायचं. चुकलं माझं, मी तुला सांगितलं. नको सांगूस तू. हा? माझी सकाळची सगळी कामं सोडून तुझी फाईलची कामं करत बसले मी. नाहीच सांगणार यापुढे. चुप. एकदम चुप. अरे का भांडताय उगाच? सॉरी. जरा गप्पा बसशील का तू? त्या ओमला ऐकू जाते तुझा इरिटेटिंग आवाज. तुझी माझं सगळंच इरिटेटिंग आहे ना. तू अख्खी इरिटेटिंग आहेस. तूच आहेस. गप्पा बस. झालं तुमचं पुन्हा सुरू? ईशा, तुझी फाईल माझ्याकडे आहे. परत एकदा ऐक, तुझी फाईल माझ्याकडे आहे. अरे मग हे तुला आधी सांगता येत नाही का? मी कधीपासून बोंबलते ओम. अगं तू मला बोलायला चान्स देशील तर सांगेन ना मी. सॉरी असू. सॉरी, फाईल सापडली त्याच्याचकडे. हा, आता त्याला बोलणार नाहीस ना तू? हा, तुझा तो हे आहे ना. एक मिनिट, तू कुणाशी मुद्दाम असं वागत नाही घाणेरडा, कळलं ना? चुकून गेली असेल त्याच्याकडे. चुक. हो ना ओम? हा, चुकून मी माझ्या फाईल्स भरता भरता तुझी आली फाईल बॅगेत. सॉरी, पण मला ना अरे खूप अर्जंटली ती फाईल हवी आहे. मी काही देईन तुला. हात देशील? बोल ना. नाही, विचार करत होतो मी काय मागू तुझ्याकडे. कर विचार कर, ठरव आणि मग मला सांग. बर, मग कुठे आणून देऊ तुला फाईल? तू ऑफिसमध्ये आहेस का? अरे नाही, मला ना तयारी करून लगेच कोर्टात जायला निघायचंय. तू एक काम करतोस का? तू मला सांग तू कुठे आहेस, मी तिथे येते फाईल न्यायला.
अगं नाही, इट्स ओके ना, मी येतो कोर्टात तुला फाईल द्यायला. तू तू कोर्टात येणार माझी फाईल द्यायला? आय लव्ह यू ओम. ओम भाऊ काय झालं? ओम भाऊ पुन्हा चक्कर बिक्कर आली काय? ओम भाऊ पाणी आणू का? काय शेष भाऊ, आय लव्ह यू. ओम भाऊ मी पण लव्ह यू. नाही नाही, ती मला म्हणाली आय लव्ह यू. कोण? यशा? कधी? आत्ता फोनवर. नाही पण तीच म्हणाली का कोण? ते शोनूला काय काय म्हणाली? नाही, मलाच म्हणाली ओम आय लव्ह यू. आणि आणि कोर्टात भेटू. कोर्टात भेटू म्हणजे झालं? आता सगळं झालंच की, सह्याच करायचे फक्त. मस्त ओम भाऊ मस्त, भारी. हं? तुला लग्नाची घाई झाली म्हणून मला घाई करतोयस काय? तुमच्याच मला म्हणाली आय लव्ह यू. तू काळजी नको करू तू. सगळं व्यवस्थित होणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. मी आहे, आपला ओम आहे. हा, टेन्शन नाही घ्यायचं. ओम 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 आहे, ओम आहे. ओम इकडे. हा. ओम ही मधू. हो, झाली आमची ओळख. एक प्रॉब्लेम आहे रे. ही खरी रडते? हो 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 हो, खरीच रडते ती. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम. बोला काय करायचंय? नाही काय आहे, ही मुलगी आहे ना, ती तिच्या 2 मैत्रिणींच्या बरोबर मुंबईमध्ये एक फ्लॅट शेअर करून राहत होती. काके, नाही नाही, ऐक ना, संपूर्ण गोष्ट ऐकून घे आधी. मग काय झालं, त्यांच्या घर मालकांनी ना नोटीस न देता या तिघींना घराबाहेर काढलं रे. हो ना. आता त्या दोघी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या, त्याने त्या घराच्या जवळच एक 1 BHK घेतला रे रेंटने. त्याचं भाडं हिला परवडत नव्हतं. आता बघ ना, ही बिचारी गरीब मुलगी एकटी कुठं जाणार आहे आता? मग हिला कळलं नाही की काय करायचं, म्हणून ती इकडे आली. हो. आणि होम्या, ही मधू म्हणजे कोण आहे माहितीये का? आपण दत्ताराम भाऊंच्या वर सिनेमा करतोय ना, त्यामध्ये दत्ताराम भाऊंची प्रेयसी जी होती ना, सुमी, तिचा रोल करतीये ही. आणि 2 दिवस पुण्यामध्ये तिचं सलमान बरोबर शूटिंग पण आहे. पुन्हा नेमकं ते पण आता झालंय. तू सलमान बरोबर माझी ओळख करून देणार आहेस ना? हो सर. सलमानची भेट हा प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, म्हणजे प्रॉब्लेम तो नाही, प्रॉब्लेम हिच्या राहण्याचा आहे. हो हो ना. म्हणजे काय, मी आपलं मग म्हणालो रे की आता आहेच एवढी अडचण तर राहा आमच्या बरोबर एक 2-4 दिवस. म्हणजे हा आमचा ओम पण काही नाही म्हणणार ना रे. तू आपणहून सांगितलंस ना. आणि कसं आहे माहितीये का काके, ही घरी आल्यापासून मला वाटतच आहे ही हे घर सोडून कधीच जाणार नाही. काहीतरी प्रॉब्लेम तुझा घराचा नक्की असेल. बर बर. आई बाबा कुठे असतात तुझे? अरे ओम्या, हिने सिनेमामध्ये काम केलेलं तिच्या आई वडिलांना आवडत नाही, म्हणून घर सोडून निघून आली आहे रे ती. काके, सेफ आहे ना? हा? हो हो, म्हणजे हा. अरे फक्त एक 2 दिवसांचाच प्रश्न आहे फक्त. म्हणजे कोणीतरी म्हटलंच आहे, घर हे आल्या गेल्यांचं असावं. मला पटलंय आता. राग. ओम दादा
ए ए ए ए एक मिनिट काय म्हणायचंय तुला शब्दातून ओम दादा, तुम मेरे लिए भगवान हो. छान काम करेल तुझ्या पिक्चर मध्ये. ऍक्ट्रेस आहे. एक्सक्यूज मी. हा बोल अश्विनी. कुठेस तू ओम? मी कोर्टात आहे. चहा टाकतोय का ग? चहा टाकतोयस? किती कॅज्युअली बोलतोयस तू. ईशापेक्षा तूच जास्त हायपर दिसतेस. काय झालं बोल ना. मी आता तुला जे सांगणार आहे ना त्यांनी तूच हायपर होशील. इतके दिवस अडून अडून बोलत होते, आता डिरेक्टलीच बोलते. काय झालं बोल ना. हे बघ, ईशाच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघतायत. कोणीतरी अमेरिकेतला मुलगा फायनलाइजही केलाय त्यांनी. काय